महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मोठा निर्णय घेतलाय. महिला या शेतीची कामे करतात, मात्र त्यांना शेतकरी म्हणून गृहीत धरले जात नाही. मात्र या अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं विधेयक मांडणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. गुटखा माफियांनंतर एफडीएने आता बनावट औषधांचा काळाबाजार करणाऱ्या माफियांना लक्ष्य केलंय. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या बनावट आणि भेसळयुक्त औषधांच्या आंतरराज्य रॅकेटचा मोठा पर्दाफाश एफडीएने केला आहे. या कारवाईत नागपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाब पर्यंत पसरलेली मोठी साखळी समोर आली आहे. या प्रकरणात अनेक औषध विक्रेते, वितरक आणि उत्पादक कंपन्यांचा सहभाग उघडकीस आला असून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुढील सुनावणी उद्या 23 जून रोजी होणार असून या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा 100हून अधिक मतांनी पराभव झालाय. दरम्यान माझ्या पराभवाला महायुतीचे नेते जबाबदार असून त्यांनी माझा घात केला आहे. यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट आरोप करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. जर तुम्ही लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस सिलेंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने एक नवीन नियम लागू केलाय, ज्यानुसार पाईपद्वारे नैसर्गिक वायू कनेक्शन घेणाऱ्या कुटुंबांना 30 दिवसांच्या आत आपले एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. हा नियम इंडियन, भारत गॅस आणि एलपीजी गॅसच्या ग्राहकांना लागू आहे. याचा उद्देश दुहेरी कनेक्शन बंद करणे, अनुदानात सुधारणा करणे आणि पाईपद्वारे गॅसची सोय नसलेल्या ग्रामीण व निमशहरी भागांमध्ये सिलेंडरचा पुरवठा वाढवणे हा आहे. गेल्या मे महिन्यात सरकारने एलपीजी सुधारणा आदेश 2026 जारी केला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला आणि पेन्शनधारकाला महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टर किती टक्क्यांनी वाढवून भेटणार याकडे लक्ष लागलं असून त्याच संदर्भात लखनौमध्ये 22 आणि 23 जून 2026 रोजी बैठक पार पडणार आहे. पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बाबा भिडे पूल 6 जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे मेट्रोकडून देण्यात आली आहे. डेक्कन जिमखाना आणि मेट्रो स्टेशन लगत उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून ते सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. एमपीएससीने नागरी सेवा परीक्षेच्या एकूण पदसंख्येत मोठी वाढ केली आहे. सुधारित पत्रकानुसार आता 87 वरून तब्बल 265 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अखेर ज्याची आपण मनापासून वाट पाहत होतो त्या मान्सूनची दमदार एंट्री कोकणानंतर आता मुंबईत झाली आहे. मुंबईसह उपनगरात 24 जून पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. आज विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून इतर ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान पुढील काही तासात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर तोडगा निघाला आहे. कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅज्युएटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्याचा तसेच नवीन वेतन करार होईपर्यंत कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 3,000 रुपये आणि वेट लिस्टवरील कर्मचाऱ्यांना 2,000 रुपये मासिक हंगामी वाढ देण्याचे मान्य करण्यात आले असून बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतलाय. नाशिकमध्ये विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतमोजणीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पहिल्याच टप्प्यात आलेल्या निकालांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला असून समीकरणे पूर्णपणे उलटताना दिसत आहेत. भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले गोकुळ गीते यांनी सुरुवातीपासूनच जोरदार कामगिरी करत आघाडी मिळवली आहे. यातच आता गोकुळ गीते हे लवकरच शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना निर्वाणीचा इशारा दिलाय. अधिवेशनात आमचा प्रयत्न हा संवादाचा आहे. विरोधकांनी संवाद ठेवला तर आम्ही चर्चेतून सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहोत. पण राजकारण केलं तर राजकीय उत्तर मिळेल, समाजकारण केलं तर सामाजिक उत्तर मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तसेच सरकारसाठी शेतकरी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना बजावले आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे उद्धव सेनेचे 6 खासदार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला आहे. ठाकरेंकडील 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी वेगळा गट बनवून शिंदे सेनेत विलिनीकरणाची भूमिका मांडली आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून शिंदेंच्या शिवसेना पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या यादीत आष्टीकरांचाही समावेश आहे. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे.